पतीचा दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही मांडगुण या गावावरून माढा मतदारसंघात आमचे स्नेही लोकप्रिय तरुणांचे गळ्यातले ताई आबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळात वेळ काढून आबा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं मनापासून आभार मानतो। म्हणजे मदत तर झाली पण आबांचा एक किस्सा सांगायचा आहे। कोरोनाचा पहिला काळ होता। पहिल्या काळात आम्ही तुळजापूर अशी पायवारी असते आबांची। कोरोना होता, दसरा नव्हता, काय नव्हता, मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुळजापूर ते येडाई अशी पायवारी करायची। पहिला मुक्काम अलीकडे झाला, दुसरा मुक्काम फाटनी फोन केला आबांना की आम्ही असं आलो। परत आबा मुंबईला होतो, म्हणजे मुंबईच्या एवढ्या मिटिंगमध्ये राहुल शेठचा फोन उचलला, परत कारखान्यावर फोन करून सांगितला एवढे आमचे सगळे पाहुणे आल्यात, सगळ्यांची व्यवस्था चोराखळी चोराखळी जो कारखाना आहे त्या कारखान्यात केला। मुंबईवरून रात्री 2 वाजता आले दादा आणि सकाळी आम्हाला आमच्या आधी आंघोळ करून आम्हाला भेटायला तयार होतं ऑफिसला। म्हणजे इतकं प्रेम आणि ऑफिसला बसून कारखान्याचे सगळे सांगितलं, म्हणजे कारखान्या विषयावर म्हणजे आपण आता 6 कारखाने आबा चालवला। आबा म्हणले कारखाना चालवणं काही अवघड नाही। मी म्हणले 25 कारखाने बसल्या जागेवर चालू शकतो। एवढं मार्गदर्शन आम्हाला केलं त्यांनी, म्हणजे काय लय पळापळी नाही धावपळ, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला 1 तास आपण दिला। परत इथंच पंढरपूरला कुठेतरी उद्घाटनाचा कार्यक्रम होता, फोन करून सांगितलं कार्यक्रम थोडा लेट घ्या, आमचे पाहुणे पायवारीसाठी इथं आल्यात। म्हणजे आबांचा दिलदारपणा ह्याच्यातून दिसून आला त्याला। आणि म्हणजे आबा तुम्ही आता आमदार होणं आता ते एवढं सोपं नाही। मला ते आबा बाबा पाटील म्हणजे आमचे चुलते दीपक पाटील हे तुमच्या प्रचाराला होते, हे माणूस तुमचा प्रचार करायला होते का तर एक तर स्नेही म्हणून या लोकांनी तुमचा प्रचार केला आणि तुम्हाला यश आलं। असं तुम्ही आमच्या सगळ्यांवर प्रेम दाखवा, आम्ही तुमच्यावर प्रेम दाखवू। एवढं बोलून थांबतो।